आवडे देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस। नमस्कार। माझ्या समवेत महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक स्वर्गीय पंडित सूर्यकांतजी गायकवाड गुरुजी यांच्या सुकन्या आदरणीय गायत्री दीदी गायकवाड बुल्हाने त्यांनी हे सुंदर मशीन तयार केलेलं आहे, जप यंत्र तयार केलेलं आहे। इतकं सुंदर यंत्र त्यांनी स्वतःच्या आवाजामध्ये, त्या ख्याल गायिका पण आहेत, वारकरी गायिका आहेत, शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, वारकरी चालींचं उत्कृष्ट असं शास्त्रीय नॉलेज, ज्ञान त्यांच्याकडे गुरुपरंपरेने आलेलं आहे आणि त्यांनी त्यांच्या स्वतःच्या आवाजामध्ये ही इतकी सुंदर यंत्र तयार केलं आहे। आता मी ते सगळं पाहिलं, त्याचा आवाज पण ऐकला। ते यंत्र आपल्यासमोर अशा पद्धतीने आहे की आपण कंटिन्यू घरामध्ये लावू शकतो, प्लगमध्ये लावून 24 तास तुम्ही त्याला कंटिन्यू वाजवू शकता। जवळजवळ 10-11 विविध मंत्र आहेत, ज्याच्यामध्ये ज्ञानोबा तुकाराम असेल, हरिकृष्ण हरिराम असेल, स्वामी समर्थांचा मंत्र आहे, रामकृष्ण हरीचा मंत्र आहे, ज्ञानोबा तुकोबांचा असं कंटिन्यू भजन आहे। एक मंत्र आपण 24 तास 24 किती दिवस लावू शकतो, असं या जप यंत्रामध्ये ही योग्यता आहे। आणि यांनी जसं अखंड नामस्मरण हा वारकरी संप्रदायाचा कलियुगातला फार मोठी गोष्ट आहे आणि ते कंटिन्यू नामस्मरण आपल्या घरात होत राहावं, आपल्या कानावरती भगवंताचं नामस्मरण पडावं। या अनुषंगाने घरामध्ये आपण हे यंत्र लावून दिलं तर कंटिन्यू आपल्या कानावरती, वातावरणामध्ये त्या सात्विक ऊर्जा, सात्विक स्पंदनं तयार होतील। त्याकरता हे खूप महत्त्वाचं आहे। ज्यांना अनिद्रेचा त्रास आहे, वेळेत झोप येत नाही, त्यांच्यासाठी केवळ 3 दिवसामध्ये खूप सुंदर रिझल्ट या मशीनचे आहेत आणि त्याच्या अनेक मानसिक आजारावरती याचे सुंदर फायदे आहेत, शारीरिक याच्यावरती खूप सुंदर पद्धतीने हे मंत्र काम करते। खरोखर मला समाधान वाटतंय। गर्भसंस्कार ज्या असतील, पोटामध्ये बाळ आहे आणि त्या मातेला गर्भसंस्कारासाठी ती माता अनेक प्रकारचे उपाय, कोणी पारायण करतं, कोणी जप करतं, तर त्या बाळाला कंटिन्यू ऐकण्यासाठी की घरामध्ये आपण यंत्र लावलं, रात्रंदिवस लावलं, झोपेमध्ये सुद्धा तो जप कंटिन्यू सुरू झाला, तर हे खूप सुंदर पद्धतीचं यंत्र नक्कीच वारकरी संप्रदायातील अभिनव उपक्रम ताईंनी प्रथमच आला। याच्या अगोदर असं यंत्र संप्रदायामध्ये नव्हतं। वारकरी संप्रदायाच्या मंत्राला यंत्राच्या रूपाने जगाच्या समोर आणून दिव्य साधना घडावी, या अनुषंगाने हा ताईंनी खूप सुंदर प्रयत्न केला। ताई, तुमच्या कार्याला मनसे खूप खूप धन्यवाद देतो। समग्र वारकरी संप्रदायाच्या वतीने तुमच्या ह्या छोट्याशा यंत्राला, तुम्ही केलेल्या त्या परिश्रमाला, तुम्ही घेतलेल्या त्या अभिनव संकल्पनेला धन्यवाद देतो। हे यंत्र महाराष्ट्राचा ताईत बनावं आणि सगळ्या याच्यामध्ये अर्थार्जन हा उद्देश नाही आहे। त्यांनी मला चर्चेतून हे सांगितलं की याच्यामध्ये अर्थार्जन हा उद्देश नाही, फक्त नामस्मरण घडावं, कारण त्याही वारकरी घरातून आलेले आहेत, आई वडील त्यांचे वारकरी संप्रदायातले असल्यामुळे त्या अनुषंगाने या यंत्राची महती, नामस्मरणाची महती सर्वसामान्यांपर्यंत जावी। सप्ताह असेल, धार्मिक कार्यक्रम असतील, लग्नाचे वाढदिवस असतील, मुलींचे वाढदिवस असतील, अनेक गोष्टी तर भेट देऊन त्या गोष्टी कुठेतरी कचऱ्यात टाकण्यापेक्षा आपण ही यंत्र भेट देऊयात आणि ते सप्रेम भेट देऊयात आणि नामस्मरण करता आपल्याला त्याचं पुण्य मिळू शकतं। याची फार जास्त काही प्राईज नाही ठेवलेली, साधारणतः 1,500च्या आसपास ही मशीन आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे परिवाराकडून आणि म्हणून आपण जास्तीत जास्त घ्यावं आणि इतर धार्मिक कार्यक्रमात कुठे सर्वत्र भेट द्यावी, या अनुषंगाने हे मशीन। याच्यावरती पाठीमागे तुम्हाला नंबर पण आहे, मोबाईल नंबर त्याच्यावरती आहे, तर तुम्ही पाहू शकता आणि त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही हे मशीन घरपोच होऊ शकतं, स्पीड पोस्टने तुमच्या घरापर्यंत येऊ शकतं, कुरिअरच्या माध्यमातून ते तुमच्या घरापर्यंत येऊ शकतं। क्वांटिटी तुम्ही सांगा, सेवा करण्याचं कर्तव्य त्यांचं आहे आणि म्हणून ते तुम्हाला पुनश्च एकदा धन्यवाद देतो। आणि हे मशीन खरोखर नामस्मरणाच्या अनुषंगाने, जसं वारकरी संप्रदायातील आम्ही कीर्तनकार नामस्मरणाचा प्रचार प्रसार करतोय, कीर्तनाच्या माध्यमातून तुम्ही यंत्राच्या माध्यमातून प्रचार प्रसार हाती घेतला। तुमच्या सगळ्या कार्यांना मनसे शुभेच्छा देतो। धन्यवाद। रामकृष्ण।